त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे। कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे जून महिन्यातले म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते पैसे आज कदाचित त्यांच्या अकाउंटला जातील। आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय। लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल असं नाही, आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय। थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली। तर आपण पाहू शकता काही जणांचे पैसे जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे जमा झाले आहेत। जसे की यांनी सांगितलंय कमेंट करून नाशिकला जूनचे 1500 रुपये आले म्हणून। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचे 1500 रुपये जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे जमा झालेत की नाही। आले असतील तर हो धन्यवाद म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, आले नसतील तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। कारण की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवलेत आहेत म्हणून। तर बघा तुम्हाला हे पैसे या ठिकाणी काल सोमवारी देखील जमा झालेले असतील, तुमचे जमा झालेले नसतील तर आज देखील पैसे तुमचे जमा होऊ शकतात। टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत, 100% तुमचे पैसे जमा होणार आहेत, तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत, 4 कमेंटमध्ये आपण जर बघितलं 2 कमेंट अशा आहेत की पैसे जमा झालेत म्हणून, मात्र बाकींचे अजून कुणाचेही बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। जसे की यांची कमेंट पाहू शकता, यांचे पैसे अजून आलेले नाहीत यांनी सांगितलंय। त्यासोबत पहा दुसरी ही कमेंट आहे, यांना देखील पैसे आलेले नाहीत, मुंबईवरून यांचे पैसे जमा झालेले नाहीत। तिसरी कमेंट पाहू शकता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधून ते सांगतायत की या ठिकाणी 1500 रुपये आज आले म्हणून। त्यासोबत बघू शकता अजून एकांची कमेंट आहे की पैसे आले म्हणून। काही जणांची अजून कमेंट आहेत की जूनचा हप्ता अजून आलेला नाही। तर अशा पद्धतीने कमेंट्स या ठिकाणी येत आहेत। बघा आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे, परंतु संपूर्ण जणांचे पैसे जमा झालेले नाहीत। हे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत। या ठिकाणी सोमवारी काही जणांचे पैसे जमा झाले, शनिवारी काही जणांचे पैसे जमा झाले। आता हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत खरे, मात्र डीबीटी जमा व्हायला अजून देखील वेळ जात आहे। आता बघा लाडकी बहीण योजनेचा अगोदरच हा हप्ता लेट झालेला आहे, त्यासोबत आता डीबीटी द्वारे पैसे जमा व्हायला देखील या ठिकाणी उशीर होतोय। या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी शुक्रवारी रात्रीच्या ठिकाणी अपडेट दिलेलं होतं ट्विट करून की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी उद्यापासून हे पैसे जमा व्हायला लाडकी बहीण योजनेच्या डीबीटी लिंक खात्यामध्ये सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र या ठिकाणी फास्टपणे पैसे जमा होत नाहीयेत। बऱ्याच जणांचे अजून पैसे आलेले नाहीत, तर त्यांचे आज पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात। पहा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 4 जुलै रोजी याबाबतची माहिती दिलेली होती। ट्विट करत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे। या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं। बघा आता महत्त्वाची माहिती आली ती म्हणजे वेळेवर 1500 रुपये मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी आहे। या ठिकाणी तुमची काय मागणी आहे, फिक्स डेट करायला पाहिजे का त्याच्याबद्दल, कारण की बघू शकता आपण आता जर पाहिलं एप्रिल मे जून हे 3 हप्ते लेट झालेले आहेत, वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत। पैसे मात्र जमा होत आहेत, मात्र फिक्स डेट न केल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते, पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते, मात्र महिन्याभरामध्ये पैसे जमा होत नाहीत। महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी म्हणजे तो महिना संपल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्याच्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत। लागोपाठ 3 महिने या ठिकाणी हे हप्ते लेट झालेले आहेत। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, फिक्स तारीख करायला पाहिजे का, तुम्हाला वाटत असेल तर हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की लिहून पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आता योजना बंद करण्याची मागणी केली जात आहे। वेळेवर पैसे न मिळत असल्यामुळे लाडकी बहिणींना ही मागणी केलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणींनीच योजना बंद करण्याची मागणी केली आहे। लाडकी बहीण योजनेत पैसे येण्यास नेहमीच उशीर होतो आहे, त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी ही मागणी केलेली आहे अशी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत दर महिन्याला वेळेवर पैसे जमा झाले, परंतु त्यानंतर पैसे येण्यास नेहमी उशीर झाला। गेल्या 6 महिन्यापासून एकाही महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळाले नाहीत। बघा 6 महिन्याचं सोडलं तर आपण गेल्या 3 महिन्याचं जर बघितलं, जसं की एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आले, त्यानंतर मे महिन्याचे
पैसे या ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात आले आणि आता जून महिन्याचे पैसे या ठिकाणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येताना तुम्हाला दिसत आहेत. ते पैसे जमा होत आहेत, त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र वेळेवरती पैसे जमा व्हावेत अशा सर्व लाडक्या बहिणींची मागणी असेल. तुमची ही मागणी आहे का? अशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, जून महिन्याचा लाभ अजूनही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. काही लाडक्या बहिणींना जमा झालेला नाही. जून महिन्याचे पैसे जमा होत आहेत, मात्र त्याची प्रोसेस स्लो आहे. या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी आहे. त्यामुळे महिलांनीच या ठिकाणी ही मागणी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. 10 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील 53 महिलांनी ही मागणी केली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो, आमच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावे अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावरती करण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे संकेतस्थळावरती तुम्हाला तक्रार सेक्शन मधून या ठिकाणी ही मागणी करता येते. त्यासोबत विविध त्या ठिकाणी तक्रारी करता येतात. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन तुमचं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर विविध ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. अनेक महिन्यापासून वेळेवरती लाभ भेटत नाही. जवळपास गेले 6 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा वेळेवरती लाभ मिळत नाहीये. अनेक महिलांच्या योजनेच्या पैशातून काही महत्त्वाची कामं अवलंबून असतात. बघा, तुम्ही देखील या ठिकाणी ही आर्थिक मदत तुम्हाला ही महत्त्वाची असेल. तुम्हाला वाटतं का ही आर्थिक मदत अशीच भेटत राहावी, महत्त्वाची वाटते का तुम्हाला त्यामधून फायदा होतो का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. त्याच्यामुळे तुमची योजना तर बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याची आर्थिक मदत देत राहणार आहोत. ही योजना कोणीही काही केलं तरी बंद होणार नाही. मात्र या ठिकाणी लाडक्या बहिणींची आता मागणी अशी आहे की वेळेवरती पैसे भेटले पाहिजेत. कारण की प्रत्येक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते कधी कधी, मात्र त्या महिन्यात पैसेच भेटत नाहीत आणि पुढच्या महिन्यामध्ये ते पैसे येतात किंवा त्यालाही या ठिकाणी उशीर होतो. परंतु योजनेचा लाभ खूप उशीर होत असल्यामुळे अनेक कामं रखडली जातात. यामुळेच महिलांनी या ठिकाणी अशी ही मागणी केलेली आहे. आता बघा, या ठिकाणी ही मागणी करण्यामागील मुख्य कारणं काय आहेत? निकषांच्या आधारे पडताळणीमध्ये अपात्र होण्याची भीती, अपात्र ठरल्यावर पूर्वीच्या लाभाची रक्कम होण्याची भीती. बघा, आता हे जी या ठिकाणी माहिती आलेली आहे, परंतु स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झालं तरी देखील त्यांचा लाभ परत घेतला जाणार नाही. त्यासोबत 1,500 रुपयांच्या लाभात वाढ होण्याची आशा देखील मावळलेली आहे. आता 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे, 100% घेतला जाणार आहे. परंतु त्याच्यावरती अजूनपर्यंत या ठिकाणी निर्णय झालेला नाही. मात्र योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल या ठिकाणी असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आणि उपमुख्यमंत्री त्यासोबत मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की त्याच्यावरती काम चालू आहे. योग्य वेळ आली की त्याची घोषणा केली जाईल अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे बघा, सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनी लाभ भेटतच राहणार आहे. हा लाभ तुमचा बंद होणार नाही. 2100 रुपयाबद्दल देखील 100% आम्ही निर्णय घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वाढीव लाभ तुम्हाला दिला जाणार आहे, परंतु त्याच्याबद्दल सध्या तरी निर्णय झालेला नाही. हा पूर्ण वर्षभर तुम्हाला लाभ जो आहे 1500 रुपयानेच भेटत राहणार आहे. त्यासोबत बघा, दरमहा 25 तारखेपर्यंत लाभ मिळेल अशी आशा, पण वेळेत या ठिकाणी हा लाभ भेटताना दिसत नाही. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये अगोदर याच्या 3 महिन्याचे हप्ते सोडले तर त्याच्या अगोदर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा महिन्याच्या मधोमध पैसे या ठिकाणी कधीही यायचे. मात्र आता सध्या या ठिकाणी जवळपास 3 महिने या ठिकाणी लागोपाठ 3 इन्स्टॉलमेंट जे आहेत ते लेट झालेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी ही मागणी केली जात आहे की वेळेवरती पैसे द्यावेत म्हणून. तुम्हीही याबद्दल या ठिकाणी सहमत आहात का? वेळेवरती म्हणजेच एक तारीख फिक्स करायला पाहिजे का, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मागणी काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही झाली या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दलची सद्यस्थितीची माहिती. आता जून महिन्याचा हप्ता जो आहे त्याची वितरणाची प्रक्रिया सुरूच आहे. याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची घोषणा केलेली होती. जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू करतोय असं त्यांनी सांगितलेलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी लाभार्थी खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः या ठिकाणी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे देण्यात आलेली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या ठिकाणी हा सन्मान निधी जमा केला जात आहे. महायुती सरकारचा हा दृढ निश्चय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे योजना बंद होणार नाही. त्यासोबत जून महिन्याचा हप्ता जो आहे त्याची तांत्रिक प्रक्रिया आणि तो निधी जो आहे लाडकी बहीण योजनेच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये वाटप करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे अशी माहिती दिलेली होती. मात्र शनिवार असेल, सोमवार असेल या
2 दिवसामध्ये बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले आहेत, परंतु बऱ्याच जणांचे अजून पैसे येणे बाकी आहे. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत देखील तुमचे पैसे जमा होऊ शकतात. टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. आज तुमचे पैसे आलेत का खरोखर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काल देखील आले असतील तर काल आले म्हणून देखील या ठिकाणी पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आता लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी 29 जून ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी 3600 कोटी रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आल्याचं देखील जाहीर केलेलं होतं. म्हणजे याच महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, मागच्या महिन्यामध्ये सांगितलेलं होतं, परंतु या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यापासून हे पैसे या ठिकाणी वाटप करायला जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. आता बघा, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे, मात्र जुलैच्या हप्त्याबद्दल काय? जुलै महिन्याचा या ठिकाणी पहिला आठवडा देखील आता संपत आलेला आहे. यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जमा होईल असं म्हटलं जात आहे. या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात या योजनेच्या जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्ष लाडक्या बहिणींना मिळू शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती मात्र अजून दिलेली नाही. यामुळे जुलै महिन्याचा 13वा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यामध्ये मिळणार हे पाहणं गरजेचं असणार आहे, कारण की आतापर्यंत 3 हप्ते सलगपणे लेट झालेले आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता देखील मीडिया रिपोर्टनुसार म्हणजे न्यूजमध्ये जी माहिती आली त्यानुसार बोललं जात आहे की महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये भेटू शकतो किंवा ऑगस्टमध्ये देखील जाऊ शकतो, असं काही सांगता येत नाही. त्याबद्दल अजून अधिकृत माहिती दिलेली नाही, कारण की या ठिकाणी आतापर्यंतचे 3 लाभ जे आहेत या ठिकाणी लेट झालेले आहेत. त्यामुळे ही या ठिकाणी माहिती जी आहे ती आलेली आहे. तर तुम्हाला संपूर्ण अपडेट याबद्दलची दिलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.